काय तुम्ही म्हणता मला माहिती, खांदा म्हणता, आमच्याकडे वशिंड म्हणतात, तुमच्याकडे खांदा म्हणतात. तर ज्या प्राण्याला वशिंड आहे त्या प्राण्याच्या शेणाची किंमत तुम्हाला कळली पाहिजे. ICAR नावाची संस्था आहे, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. भारतातली सगळ्यात मोठी ही रिसर्च संस्था आहे. त्या संस्थेकडे शेतीमध्ये जी जनावरं वापरली जातात त्यांच्या शेणाचे सॅम्पल ॲनालिसिसला पाठवले होते. आता ॲनालिसिसला पाठवताना असं नाही म्हणलं की गायचं शेण, उंटाचं शेण, घोड्याचं शेण असं नाही दिलं. त्यांनी त्याला नंबर दिले, 1 2 3 4 असे नंबर दिले आणि ते ॲनालिसिसला पाठवलं. कशाचं? देशी गाय, जर्सी, म्हैस, म्हैस, नंतर उंट असे पाठवले त्यांनी सॅम्पल आणि त्याचे रिसर्च हे आले. तर जर्सी गायीमध्ये 70,000 जीवाणू आहेत, ह्याच्यामध्ये 40,000 जीवाणू आहेत, ह्याच्यामध्ये सांगतात 60,000 जीवाणू आहेत एका ग्रॅममध्ये. देशी गायीमध्ये किती असतील जीवाणू? किती? 2 लाख. तुमची बोली 2 लाखाची. आणि कुणाचा आकडा आहे का? 3.5 लाख. 5 लाख. 3 लाख, 5 लाख आणि काय आकडा? 10 लाख. सर म्हणले करोड. एका ग्रॅममध्ये, एका देशी गायच्या ग्रॅममध्ये 350 कोटी जीवाणू असतात. हे माझा आकडा नाही, हा इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चचा आकडा. त्याची गंमत खरं पुढं आहे. जर त्याचं कल्चर असेल आणि त्याला जर न्यूट्रिशन दिलं, आपण त्यासाठी काय करतो, 2 किलो गुळ टाका म्हणतो. गुळ त्या बॅक्टेरियाचं खाद्य आहे. जर 2 किलो गुळ जर असेल, आपण काय सांगतो 48 तास तुम्ही ते भिजवा, बरोबर आहे. तर ही जी संख्या आहे 350 कोटी, जर आपण गुळ टाकलं ना आपल्या ह्याच्यावर टाकलं, आपल्या प्रोडक्टबद्दल टाकलं, तर हे दर 8 तासाला डबल होतं. दर 8 तासाला डबल होतं. ही संख्या 72 तासापर्यंत वाढत जाते, 72 तासानंतर स्टॅग्नेट होते, बरोबर आहे. पण आपण काय म्हणतो की 48 तास गुड टाईम, बरोबर आहे. तर हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला रिझल्टची चिंताच नाही, बिंदास तुम्ही काम करतो. माझ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, हे करा. कशासाठी सर त्याच्यात वापरायचे? बरं, आता बघा डाळिंब आहे. जनरली आमचे लोक आळवणी देतात. पहिली सॉइल केअर, सनगार्ड आणि सनस्क्रीन सगळ्यालाच, बरोबर आहे. 200 लिटर पाणी घ्यायचं, त्यात हे 3 प्रोडक्ट टाकायचे, 2 किलो गुळ टाकायचा आणि 1 किलो शेण टाकायचं. 48 तास बसायचं आणि सोडायचं. टोटल सगळ्याला पण का टोमॅटो वगैरे? सगळ्याला टाकू शकतो. दुसरा एक प्रश्न आहे बघा, की खूप लोक आता शेतकरी इथं आहेत का? तुम्ही शेतकरी, निवड शेतकरी नाही, निवड शेतकरी तुम्ही साहेब, माती परीक्षण केलं तुम्ही? नाही केलं. आता शेतकरी माती परीक्षण का? त्याच्यातनं असं निष्पन्न झालं की